जाऊया पुढच्या बातमीकडे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांना चर्चेसाठी बोलावलेलं आहे। लेखी पत्र पाठवून देतो, पत्राचा मान राखून चर्चेला या, चर्चेतून मार्ग निघेल, मात्र तुम्ही उपोषण सोडा असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी दीपक बोऱ्हाडे यांना केलं। जाऊया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये दोन परस्पर विरोधी गटातला वाद आज पुन्हा एकदा उफाळून आला। आजच्या सभेमध्ये विद्यमान कार्यकारिणीनं मसपाचं बहुप्रतीक्षित निवडणूक घोषित केली, मात्र ही कार्यकारिणीच बेकायदेशीर आहे असा आरोप करत सदस्य राजकुमार धरगोडे यांनी केला। या दरम्यान त्यांनी सभेमध्येच घोषणाबाजी केली आणि त्यांना सभागृहातून लगेचच बाहेर काढण्यात आलं। काय नेमकं सगळं झालं या वादाबाबत अधिक जाणून घेतले आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। सर, स्वागत तुमचं ज्येष्ठ असून काय चाललंय मसपमध्ये नेमकं? महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्य क्षेत्रातली शतकापूर्वीची संघटना आहे, संस्था आहे। लोकमान्य टिळकांपासून या संस्थेवरती काम करणारी आणि गेले 99 वर्ष महाराष्ट्रात साहित्य संमेलन आयोजित करणं, साहित्यिक कार्यक्रम करणं हा यांचा कार्यक्रम आहे। संस्थेची ही जी कार्यकारिणी आहे ती बेकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे, घटनाविरोधी आहे। संस्थेच्या ती बरखास्त झाली पाहिजे आणि शासनाने म्हणजे धर्मादाय आयुक्तांनी या ठिकाणी प्रशासक नेमून संस्थेच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत अशी आमची प्रमुख मागणी। त्यांनी निवडणुका जाहीर केल्या सर। आता सर्वसाधारण सभेमध्ये आज त्यांनी निवडणुका घोषित केल्या, परंतु मुळातच ही कार्यकारिणी बेकायदेशीर असल्यामुळे आजची सभाही बेकायदेशीर आहे। त्यामुळे आजचा निवडणूक कार्यक्रमही याच्यात कुठल्या प्रकारे कायदेशीर त्याला अस्तित्व असणार नाही। एक महिन्याच्या आत जेव्हा या संस्थेच्या कार्यकारिणीच्या वैध अवैधतेसंबंधी निर्णय लागेल त्यावेळेला आजचा झालेला निर्णय सुद्धा बेकायदेशीर ठरणार आहे। एकूणच मसपाचा जो कारभार आहे तो पुन्हा एकदा वादात सापडलेला आहे। या निमित्ताने व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।